पालघर जिल्ह्यातील तलासरी मधील विकासपाडा येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी 25 जुलै रोजी गुटखा तस्करीवर मोठी कारवाई केली होती। 2 कंटेनर मध्ये हा गुटखा आढळून आला होता। मात्र एकूण किती माल जप्त करण्यात आला आहे याची माहिती मिळू शकली नव्हती, कारण पोलिसांकडून चौकशी तपास सुरू होता। तर आता समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी 1,78,65,248 रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले। ही कारवाई तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी संयुक्तपणे केली आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती। त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटक पासिंगच्या 2 कंटेनर ट्रक बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा घेऊन मुंबई अहमदाबाद महामार्गाने मुंबईकडे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक अजय गोरड व पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 जुलै रोजी विकासपाडा परिसरात सापळा रचण्यात आला होता। यावेळी ट्रक क्रमांक KA569490 आणि दुसरा ट्रक आहे कंटेनर, त्याचा नंबर आहे KA39A3012 या क्रमांकाचे हे दोन्ही कंटेनर अडवून त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये भाताच्या तुसाखाली लपवलेला प्रतिबंधित गुटखा व सुपारी आढळून आली। यात गुटख्याची किंमत 1,68,65,248 इतकी असून ट्रकसह एकूण 1,78,65,248 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। तर ट्रक चालक यांची नावे आहेत इफ्तेकार हबीब शेख, वय वर्ष 42, राहणार कुर्ला मुंबई। दुसरं चालक आहे अक्षय सातपुते, वय वर्ष 29, राहणार सांगली। यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर 138/2025 अन्वये IPC 2023 चे कलम 123, 223, 274, 275 व ऑफ फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड 2011 317 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरगुडे हे करीत आहेत। तर ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत अजय गोरड, प्रदीप पाटील, दरगुडे तसेच पोलीस पथकातील इतर अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता। मात्र पोलिसांची ही कारवाई गुटखा माफियांना जबरदस्त इशारा ठरली आहे। डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार।